हाय मंडळी, नमस्ते. आता इकडे बनवते बघा काडीचा रस्सा, म्हणजे सुकटाचा रस्सा, कालवण असं बनवते आम्ही. ह्याला काडीही म्हणतो. बघा, प्रथम तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहे कांदा. आता हे सुकट मी सुकट आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेले, पाण्यातच ठेवले आहे थोडा वेळ. आता हा कांदा आपण लालसर झाला, थोडासा लालसर होऊन द्यायचं की त्यामध्ये टाकलेले हिरवी मिरची 1, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त असे मिक्स करून घेऊया. कांदा लालसर झाला की त्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट, हळदीचे प्रमाण बघा थोडंसं जास्त टाकलेलं आहे. कुठल्याही मच्छीचं आपण बनवू किंवा सुकट असे बनवले की हळद त्याच्याने वास बघा निघून जातो. हे स्वच्छ धुवून घेतलेली मी सुकट आणि बटाटा ॲड करते कांद्यामध्ये. मस्त तेलामध्ये आपण ह्या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया. बघा, मस्त अशी मिक्स करून झालेली आहे की त्यामध्ये ॲड करणार आहे कोकमनी थोडा आंबटपणाही येतोच. बघा, आता कोकम ॲड करून झालेलं होतं. आता त्यामध्ये मी टाकणार आहे वाटण. हे वाटण मी घरी बनवलेलं होतं. बघा, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. याची रेसिपी मी अगोदर दिलीच होती. आता थोडंसं लिंबाचा रसही पिळणार आहे मी आतमध्ये. बघा, मला आंबट असेल कालवण सुकट्याचं वगैरे तर भारी भन्नाट लागतं आणि मस्त आवडतेही. चवीनुसार आता मीठ. छान असे मिक्स करून घेऊया. हे कर्दीचं कालवण मी बनवत आहे. आता त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. बघा, 1.5 ग्लास केलं आहे. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं. आता मी डायरेक्ट हे कुकरला लावणार आहे. बघा, कुकरला 3-4 शिट्याही झाली होती. बघा, मस्त अशी तरीही आलेली आहे. झटपट होते कालवण सुकट. बघा, मस्त असं कर्दीचं कालवण तयार आहे. बघा, छान झालेलं आहे. थोडा वेळ ह्या गॅसवर ठेवायचा आणि मस्त असं कर्दीचं कालवण तयार.